ऑक्टोबर महिना असून बी उन्हाळ्यासारखं आपलं गोडी पण आहे त्याला आणि फळ पण साईज मोठी आहे आणि क्रॅकिंग पण नाही। हे प्लॉट आपले एक आठवड्यापूर्वी चालू झाले, तो एक 6 ते 7 दिवस झाले। मला 2 ते 3 शेतकऱ्यांचे फोन आले की आजचे क्रॅकिंगचं प्रमाण किती आहे। त्यांचं जवळजवळ 50 ते 60 किलो क्रॅकिंग असेल बागेत। तर आपल्या बागेत बिलकुल एकही अंजीर क्रॅकिंग नाही, हा फक्त टर्बो कॅल्शियमचा परिणाम आहे। तर आता तुम्ही फळ बघू शकता, हे फळ दाखवा, ते पण दाखवा। खट्टा बार आहे पण मिठ्या बारा सारखा आता बी फळ आहे आपलं। नमस्कार, मी प्रदीप बबन काळे, गाव सोनवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। मी टर्बो कॅल्शियम सोडलं त्याच्यानंतर मला आहे ना एवढा बदल जाणवला बागेमध्ये। जो माल सेटिंग होत नव्हता तो पण झाला, फळांची पानांची साईज मोठी झाली। जे इथून मागे 3 वर्ष जे मला रिझल्ट बघायला मिळले ना ह्या बागेचे, ते पण ह्या वर्षी बघायला मिळले। आता कमीत कमी यावर बागेचं वय 12 ते 13 वर्ष आहे, पण हे रोपड्या बागावानी तयार झालेली। त्या पानांची साईज इथून माझं 4 वर्ष नव्हती एवढी मोठी पान, तर ह्या वर्षी ती मला असा फरक झाला होता की कॅल्शियम सोडल्याच्या नंतर। पण माग 2 ते 3 वर्ष आहे ना मी फक्त असे 2च अंजीर लागायचे आणि 2च पानं निघायचे, तर आता एवढेच पानं निघायचे। त्या वर्षी असे सुपासारखे पाने निघालेले। सेटिंग म्हणजे तुम्हाला वांज पान ही बघायच मिळणार नाही, आता कुठं पण बघा मालच दिसणार। हे निघलं नव्हतं ते पण निघलं आणि पुढं पण सगळे बंचेस निघतो बघायला। कुठं पण बघा एक पण पान असं मोकळं नाही। प्रॉब्लेम म्हणजे सर्व प्रॉब्लेमच होते ह्या बागेसाठी। तर ही बाग एकदम चोपनट जमीन आहे, तर ह्या बागेत निचरा होतच नाही। आणि ह्या वर्षी एवढा पाऊस आहे तरी चांगल्या प्रकारे बाग आलेली आहे, निचरा न होणारी जमीन असून सुद्धा। आता हे पान बघा की पूर्वी हिथं आमचं आहे ना ह्या पद्धतीतलं अंजीर असं असायचे, 1 किंवा 2 अंजीर आणि तळा आता एवढंच पान। तर आता जवळजवळ 80% आपलं सुपासारखं पान झालेलं, हे बदल दिसले ना। आणि आता शायनिंग, चमक, ग्रीनरी म्हणजे कुठलीच कमतरता नाही आता बागेत। तर एवढा जास्त पाऊस होऊन पण 95% रोगमुक्त बाग आहे। टर्बो कॅल्शियम वापरून बघायला अजिबात अडचण नाही, रिझल्ट मी बघितले।